नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी त्रिवेणी गव्हाडे कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. आपण MPSC कंबाईन ग्रुप ब आणि ग्रुप क त्याचबरोबर इतर सगळ्या सरळ सेवा परीक्षा ज्याला ज्याला मराठी व्याकरण आहे तर असे घटक आपण इथे अभ्यासणार आहोत आणि ही सिरीज आपण पूर्ण करणार आहोत. अगदी हसत खेळत सहज सोप्या पद्धतीने आपली जी काही ही व्याकरणाची सिरीज आहे ती आपण घेणार आहोत. तुम्हाला काही संख्या असल्यास तुम्ही मला माझ्यापर्यंत पोहोचू शकता. तर आज आपण वर्णविचार भाग 1 बघणार आहोत. वर्णविचार भाग 1 आणि भाग 2 अशा 2 टप्प्यांमध्ये आपण वर्णविचार बघणार आहोत. तर जर तुम्ही मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर वर्णविचार हा जो काही घटक आहे तर तो एक महत्त्वाचा घटक आहे. नंतर याच्यावर जे काही प्रश्न आलेले आहेत, आयोगाने जे काही प्रश्न विचारले असतील ते सुद्धा आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये मग ओष्ठ्यवर्णी असेल, दंततालव्य वर्ण असतील, त्यानंतर स्वर म्हणजे काय, वर्णमाला किती आहेत, काय आहे, हे सगळं वर्ण म्हणजे काय, स्वर म्हणजे काय, विशिष्ट संयुक्त व्यंजन आहेत ते वर्ण आहेत ते म्हणजे काय, आपण हे सगळ्या गोष्टींचा आढावा जो काही आहे इथे घेणार आहोत. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थित शिकायचं आहे. ओके. तर बघा, आता आपल्याला इथे वाक्य बघायचंय. ठीक आहे. तिथे काय वाक्य दिलेलं आहे वाचा बरं जरा. तर मुलांनी खरे बोलावे असं वाक्य आहे एक. ठीक आहे. किती मुलं खरं बोलतात? ठीक आहे. एनिवेज. ओके. तर आता हे वाक्य आहे. ठीक आहे. तर कोणताही विचार पूर्ण अर्थाचा असला की त्याला आपण वाक्य म्हणतो. उदाहरणार्थ आता मी समजा असं लिहिलं. आता मी असं म्हटलं बोलावे मुलांनी खरे किंवा असं त्याला मी इकडचे शब्द तिकडे, तिकडचे शब्द इकडे केले, तर ते योग्य वाटणार आहेत का? किंवा याच्यासारखे दुसरं कुठलं वाक्य असेल आणि त्याला आलटून-पालटून मी असं काहीतरी बोलले, तर ते एकतर समजायला वेळ लागेल किंवा समोरच्या व्यक्तीला जे काही आहे ते समजणार नाही. ठीक आहे. त्यामुळे काय आहे, की आता वाक्य जरी असले, वाक्य आपल्याला माहिती आहे आपण समोर बघणारच आहोत, की वाक्य जे काही आहेत, तर वाक्य हे शब्दांपासून बनतात. तर वाक्य हे शब्दांपासून बनले, पण त्या शब्दांचा क्रम जो काही आहे तो योग्यरित्या असला पाहिजे. नाहीतर ते समोरच्याला समजण्यामध्ये आणि एकंदरीत त्याचं जे काही आकलन होण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते आणि त्याचं काही तारतम्य लागत नाही. त्याच्यामुळे काय, की कोणताही विचार पूर्ण असला की त्याला वाक्य असं म्हणतो आपण. ही झाली वाक्याची व्याख्या. ठीक आहे. तर अनेक किंवा एक किंवा अनेक शब्दांच्या समुच्चयाने आपला विचार आपण पूर्ण करतो. वाक्य म्हणजे एक प्रकारचं काय आहे, पूर्ण अर्थाचं बोलणंच आहे. ठीक आहे. आता आपण एक क्रम बघूयात. ठीक आहे. आता वाक्य. ठीक आहे. वाक्य. वाक्य कशांनी बनते? शब्दांनी. शब्द कशांनी बनतात? अक्षरांनी. ठीक आहे. अक्षर कशाने बनतात? अक्षर कशाने बनतात? वर्ण. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे? वर्ण, ध्वनी चिन्हे. आता हे बघा, वाक्य हे शब्दांनी बनतं आणि शब्द हे अक्षरांनी बनतं आणि अक्षर हे वर्णांपासून बनतं आणि वर्ण हे ध्वनी चिन्हापासून बनतं. आता बघा, भाषा आणि भाषांवरून आपण आले चिन्ह, जेव्हा ती लिपी असते तेव्हा. तर आता ही लिपी आहे, तर शेवटी काय आहे, ते चिन्हांपासून बनलेली आहे. वाक्य असू देत, शब्द असू देत, ते काय चिन्हांनी बनलेली आहे. आता मी काहीतरी असं एखादं चिन्ह काढला, समजा असं काहीतरी, असं काहीतरी एक चिन्ह काढलं किंवा मी असं काहीतरी चिन्ह काढलं, तर याला काही अर्थ आहे का? अशा प्रकारचे मी काहीतरी चिन्ह काढले आपल्या मनाने, याला काही अर्थ आहे का? नाही. त्याला अर्थ आपण माणसांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे ला अच का म्हणायचं, ब ला ब का म्हणायचं? तर ही सगळी चिन्ह रूपात लिहिली आहेत आपण आणि हे चिन्ह रूपात लिहिल्यामुळे काय झालं, मग आपण त्याला अर्थ दिला आणि त्या अर्थानुसार मग आपण जे काही आहोत ते लिपी आणि हे सगळं विकसित होऊन वाक्य, शब्द, अक्षर, वर्ण, ध्वनिचिन्हे आले. म्हणजे शेवटी आपण जे काही लिहितो ते काय आहे, चिन्हच आहे. आपण त्याला अर्थ दिलेला आहे. ठीक आहे. इतकं क्लिअर झालं तुम्हाला?
तर त्यामुळे जे वाक्य आहे ते पूर्ण अर्थाचं बोलणं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये वाक्य म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय, हे सगळं आपण विचारात घेणार आहोत. कारण हा सगळा काय आहे, बेस आहे. आपण जे शिकणार आहोत त्याचा. ठीक आहे. तर आता वरील वाक्यामध्ये 3 शब्द आहेत. ठीक आहे. कोणते आहेत? मुलांनी खरे बोलावे. जसं मी तुम्हाला हे सांगितलं. हे काय आहे? संपूर्ण याला काय म्हणायचं? वाक्यच म्हणतो आपण. ठीक आहे. याला आपण संपूर्ण काय म्हणणार आहोत? वाक्यच म्हणणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर वरील वाक्यात 3 शब्द आहेत. ठीक आहे. तर मग आपण पहिला शब्द कोणता आहे? मुलांनी. दुसरा शब्द कोणता आहे? खरे. आणि तिसरा शब्द कोणता आहे? बोलावे. ठीक आहे. हे शब्द आहेत. ठीक आहे. आता वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात. समजा आता प्रश्नामध्ये तुम्हाला पद किंवा शब्द विचारले असेल, तर कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. शब्द म्हणजेच पद हे तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे. शब्द म्हणजेच पद हे तुम्ही इथे काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की जो काही आपला पेपर असतो, ठीक आहे? किंवा जे पेपर सेटर असतात, तर ते आपल्याला जो काही शब्द माहिती आहे ते नेहमी त्यांनीच विचारणार असं नाही किंवा आपण जे काही संदर्भ पुस्तकं वाचतो नेहमी तो शब्द विचारेल असं नाही. तर काय ते काय करतात की त्याच्यातले जे काही समानार्थी शब्द आहे किंवा समान अर्थाचे शब्द आहेत, तर ते समान अर्थाचे शब्द ते काय करतात? विचारतात. त्याच्यामुळे आपल्याला ते माहीत पाहिजे आणि आपल्याला ते आकलन करता आलं पाहिजे व्यवस्थित. त्या वाक्यानुसार त्या शब्दांचा अर्थ लावता आला पाहिजे. उत्तरासारखे प्रश्न असतील, म्हणजे एखाद्या परीक्षेला, तर तिथे आपल्याला ते आकलन झालं पाहिजे आणि त्या आकलनानुसार जी काही आहेत ती उत्तरं आपल्याला सोडवता आली पाहिजेत. क्लिअर? हं. आता बघा, आता आपण आत्तापर्यंत काय बघितलं? वाक्य बघितलं. वाक्यानंतर काय पाहिले? शब्द. आता आपण कशावर जाणार आहोत? अक्षर. हं. आता आपण अक्षरांकडे वळणार आहोत. ठीक आहे. आता बघा, अक्षर जे काही आहेत ते मुलांनी. आता मुलांनी आहे, बरोबर आहे. तर हे आपला याच्यातला एक-एक जेव्हा सेपरेट किंवा स्वतंत्र असा जेव्हा शब्द काढतो, तेव्हा काय होतं? तेव्हा आपल्याला त्याची अक्षरे मिळतात. जसं की मू वेगळा शब्द आहे, ला वेगळा शब्द आहे, नी वेगळा शब्द आहे. तर मुलांनी असे अक्षर आहे. त्यानंतर आपण जेव्हा शब्दांचा विग्रह बघणार आहोत, तर आपल्याला बरेच चे प्रश्न जे काही ते विग्रह म्हणजे एखादा शब्द दिलेला आहे, त्याची फोड करून त्याचे मूलध्वनी किती आहेत, आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. आपला हा वर्णविचार टॉपिक झाला, की आपण त्याची एक स्लाईड म्हणजे त्याची नंतर शेवटून ते प्रश्न बघणार आहोत, की आत्तापर्यंत संपूर्ण ज्या काही परीक्षा आहेत, त्यातल्या त्यात म्हणजे राज्यसेवेच्या परीक्षा पण असू द्या, म्हणजे आत्तापर्यंतच्या प्रिलिम्स सॉरी मेन्स म्हणजे प्रॅक्टिससाठी आपण ते पण घेऊ आणि मग गट क, गट ब, सरळ सेवा त्याच्यात काय-काय प्रश्न विचारले, इतर स्पर्धा परीक्षांना काय-काय प्रश्न विचारलेले आहे, ॲग्रीच्या परीक्षेला काय-काय प्रश्न विचारले म्हणजे ते आपण एक बघूया आणि ते ॲग्री मॅडम मग तुम्ही म्हणाल, की कंबाईनवाले ॲग्री तर ते सरावासाठी आपल्याकडे असू देत ते प्रश्न. ठीक आहे. त्याच्यामुळे वर्णविचारावर जे काही प्रश्न आले ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. तुम्हाला लेव्हल कळेल, की प्रश्न नेमके कसे विचारले आहेत. ठीक आहे. आणि आपल्या लेक्चरमधून आपले प्रश्न सुटतात आहेत का हे तुमच्या लक्षात येईल. कारण आपलं जे शिकवणं आहे ते पेपर ओरिएंटेड आहे. ठीक आहे. जे काही बेसिक आहे ते तर मी सगळं शिकवणारच आहे. पण आपण काय करायचंय, की आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण इथे ज्ञान ग्रहण करायला नाही बसलो सध्या. सध्या मी हा शब्द वापरते. आपण आता परीक्षार्थी आहोत आणि परीक्षार्थीच्या दृष्टीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्या अगोदर तुम्ही जो काही अभ्यास केला असेल तो ज्ञान मिळवण्यासाठी तुमचं काय-काय असेल ते. आणि एखाद्या नंतर सिलेक्ट झालं आणि कोणाला वाटत असेल, की मी आता अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे. तर तेव्हा तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करा काय. पण आता जो काही तुमचा दृष्टिकोन आहे, तुमचा अभ्यास करण्याचा की म्हणजे आता जेव्हा सुरुवातीच्या स्टेजला जेव्हा मुलं असतात त्यांना खूप भारी वाटतं. अरे वाह! हे मला माहीत नव्हतं, ते पण मला माहीत नव्हतं. असं असतं का? तसं असतं का? अरे अशुद्ध भाषा, शुद्ध भाषा आपण आत्तापर्यंत म्हणायचो, मित्रांना चिडवायचो. तर मग भारी वाटतं ते आपल्याला. ठीक आहे, ते घ्या आणि समोर जा. ठीक आहे, कारण ही स्पर्धा परीक्षा नाही. तुम्ही नाही तर तुमच्या जागेवर दुसरं कोणतरी फिक्स आहे. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षा आहे. तेवढं सातत्य रोज असणं, परीक्षा डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे? तर बघा,
आता ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात. कळलं तुम्हाला? आता समजा, आता मुलांनी, आता इकडे लक्ष द्यायचंय परत. मुलांनी, ठीक आहे. हे शब्दात शब्द आहेत 3 अक्षर. याला जर मी असं लिहिलं नी ला मू असं लिहिलं, याचा काय अर्थ लागतोय का? याचा काय अर्थ लागतोय का? नी लान मू काहीच अर्थ लागत नाही. म्हणून काय आहे की त्या अक्षरांचा क्रम हा सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे. त्या अक्षरांचा क्रम, की ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला काय म्हणतात? शब्द असे म्हणतात. म्हणजे तुम्हाला आता वाक्याची व्याख्या कळाली, त्यानंतर अक्षरांची व्याख्या कळाली. ठीक आहे, क्लिअर? तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता नंतर. ठीक आहे, लिहून ठेवायचं की मला ही शंका आहे. ठीक आहे. त्यानंतर शब्द हे अक्षरांनी बनलेले असतात. मुलांनी ह्या शब्दाचा उच्चार करताना मू, ला, नी हे 3 ध्वनी आपल्या तोंडाबाहेरून पडतात. ठीक आहे. बघा आपण कसं घेतोय, आधी आपण वाक्याचा विचार केला, मग वाक्याला फोडलं, मग आपल्याला काय मिळाली? अक्षर. मग अक्षर, मग अक्षरावरून आपण कशांवर येतोय आता? ध्वनी. मू, ला, नी आपल्याला हे ध्वनी जे काही आहे तोंडातून बाहेर पडताना दिसतात आपण जेव्हा मुलांनी हा शब्द उच्चारतो तेव्हा. ठीक आहे. वाक्य, शब्द, अक्षर. आतापर्यंत आपण काय केलंय? वाक्य, शब्द, अक्षर. ठीक आहे. आता आपण याच्यावर आलेलो आहोत, ध्वनीवर आलेलो आहोत. मुलांनी अशा 3 खुणांनी आपण लिहून दाखवतो. त्यांना आपण अक्षर असे म्हणतो. ठीक आहे. लिहून ठेवल्यामुळे हे ध्वनी नाश पावत नाहीत, ते कायम राहतात, म्हणून त्यांना अक्षर. अक्षर म्हणजे काय? नाश न पावणारे, आपण त्याला असं म्हणतो. ठीक आहे. आता बघा, आता तुम्ही म्हणाल की आपण एक असा विचार करू, की जसं एक पझल असते नेहमी, मुर्गी पहिले की अंडा पहिले. तर ते पझल काय आपण सोडवू नाही शकलो. पण जर मी तुम्हाला असं म्हटलं की पहिले जी काही भाषा होती, तर मग लिपी अगोदर की भाषा अगोदर? तर हे पझल माहिती आहे आपल्याला की बाबा भाषा ही मानवनिर्मित आहे. आधी आपण बोलायला लागलो, नंतर लिपी विकसित झाली, नंतर लिहायला लागलो, नंतर लिपी आली, नंतर छपाई आलं आणि नंतर हे सगळं सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या शक्य झाल्या. बरोबर आहे. असं मुर्गी पहिले की अंडा पहिले असं काही ते राहिलेलं नाहीये. ठीक आहे. तर याच्यामध्ये माणसांनी वेगवेगळे प्रयोग केले. ठीक आहे. आणि आपण जे काही भाषा बोलतो इथपर्यंत, ती खूप अथक परिश्रमानंतर आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि ती खूप सहज, सोप्या पद्धतीने आपण बोलतो. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर ही जी काही मराठी भाषा आहे, तर म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे कुठली भाषा असेल, तर ती भाषाचं एक वैशिष्ट्य असतं. तर ते वैशिष्ट्य काय? भाषेचा प्रवाहीपणा. म्हणजे भाषा जितकी जास्त प्रवाही असते, जितकी जास्त बदलत असते, तर ते एक भाषेचं वैशिष्ट्य आहे. उलट भाषेमध्ये बदल होत गेले पाहिजे, भाषेमध्ये चेंजेस होत गेले पाहिजे, कारण ते एक भाषेचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. जर आपण खूप प्राचीन काळातली किंवा याच्या अगोदरची काहीतरी 500-600 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वीची मराठी भाषा बघितलं तर ती अशी नव्हतीच. ठीक आहे. त्याच्यामध्ये खूप सारे बदल झाले आणि मग कसं ती सोप्याकडे वळाली. ओके. आता बघा, आता ध्वनी, आपण जेव्हा ध्वनी बोलतो, ठीक आहे. मग माणूस आधी बोलायला लागला. त्यांनी खूप प्रयोग केले असेल त्या काळामध्ये भाषेसाठी आणि मग त्याला असं वाटलं, की बाबा हे असं विरून जाऊ नये कुठेतरी. आपण सारखं बोलतो, काहीतरी असलं पाहिजे ना याला. नियम असले पाहिजे. कोणाला शिकायचं झालं तर लहान मुलांना शिकायचं झालं, आपल्याला संपर्क करायचा आहे, व्यवहार करायचा आहे, याच्यासाठी भाषा लागणारच आहे. तर ही जी काही भाषा आहे तर ती लागणार आहे. तर त्या भाषेसाठी लिपी असणं आवश्यक आहे. मग हे ध्वनी विरून जाऊ नये. मग ते लिपी कशी? लिपी म्हणजे काय? चिन्ह शेवटी. लिपी म्हणजे काय? भाषेचे जे काही चिन्ह आहेत, तर त्याला आपण लिपी असं म्हणतो. ठीक आहे. तर ही लिपी, मग ते जे ध्वनी आहे, तर ते लिपीच्या रूपामध्ये लिहिण्यात आले. ठीक आहे. आणि मग त्याच्या लिपी आली आणि मग बाकी इतर भाषांचा विकास असेल आणि त्याचबरोबर मराठीचा विकास आहे. तर मग हे ध्वनी चिन्ह जे काही आहे, जे काही बोलतोय ते कुठेतरी लिहून ठेवलं पाहिजे. तर मग त्याला काय म्हटलं आहे? अक्षर. आणि नंतर मग प्रत्येक भाषेचे आपापले अक्षर विकसित झाले, वर्ण विकसित झाले. आणि तशी करून वर्णमाला आली, अक्षरमाला आली आणि नंतर
त्या वेगवेगळ्या भाषा ज्या काही आहेत येत गेल्या. तर आपण आता मराठीबद्दल बोलतोय त्याच्यामुळे मराठी च्या संदर्भात बघूयात. तर अक्षर म्हणजे काय? नाश न पावणारे. म्हणजे मी जे काही बोलतीये ते कुठेतरी काय करून ठेवलं आहे? अक्षररूपी लिहून ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता अ, एक अजून इथे महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, की बघा लिहून ठेवल्याने काय होतं? समजा संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवलेली आहे. ती जशीच्या तशी आपल्याला आज मिळते. म्हणजे छपाई झाली, नंतर काय-काय झालं, पण ती जशीच्या तशी मिळते, बरोबर आहे. समजा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नसती आणि ती मौखिकरित्या आत्ता आपल्यापर्यंत आली असती, तर काय झालं असतं त्याच्यामध्ये खूप सारे बदल झाले असते. आणि प्रत्येक व्यक्ती काय करतो, की ज्याला जसं आकलन झालं, तो तसा तिसऱ्या व्यक्तीला सांगतो. ठीक आहे. आता समजा मी तुमच्याशी बोलत आहे, ह्या लेक्चरच्या माध्यमातून किंवा सांगतीये, ठीक आहे. तुम्हाला जे काही आकलन झालं ते तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला सांगणार. तर पण मी जसं बोलले जसंच्या तसं तुम्ही सांगणार आहे का नाही? तुम्हाला जे समजलं, तुम्हाला जे महत्त्वाचं वाटलं ते तुम्ही सांगणार आहे. पण आपण जेव्हा एखादं पुस्तक वाचतो ते जसंच्या तसं लिहिलेलं असतं. म्हणजे त्याची जी ऑथेंटिसिटी आहे, त्याची जी ओरिजिनॅलिटी आहे, ती जशीच्या तशी राहते. त्याच्यामुळे हे जे काही अक्षरं, लिपी, जे काही लिहिणं आहे, तर त्याचं किती मोठं योगदान राहिलेलं आहे, की आपण ते जसंच्या तसं वाचू शकतो. ठीक आहे. त्याच्यात कुठलीही बदल झालेला किंवा कुठलीही ढवळाढवळ झालेली किंवा त्याची कुठेही ऑथेंटिसिटी म्हणतो ज्याला ओरिजिनॅलिटी कुठेही त्याचं गेलेलं नाही. ठीक आहे. म्हणून हे किती जास्त महत्त्वाचं आहे बघा. ठीक आहे. आता अक्षरी या आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत. ठीक आहे. अक्षरे काय आहे? खुणा. खुणाला दुसरा शब्द काय आहे? चिन्हे. खुणांना दुसरा शब्द काय आहे? चिन्हे असा आहे. ते तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. आता अक्षर या आपल्या ध्वनीच्या आवाजाच्या खुणा आहेत. ठीक आहे. म्हणून अक्षरांना काय म्हणतात? ध्वनिचिन्ह असेही म्हणतात. जसं आपण बघितलं, की शब्दांना काय म्हणतात? आठवा पद असं म्हणतात. आणि त्यामुळे काय अक्षरांना काय म्हणतात? ध्वनिचिन्हे. अक्षरांना काय म्हणतात? ध्वनिचिन्हे असेही म्हणतात. ओके, क्लिअर? आता मुलांनी ह्या शब्दात मू हे अक्षर आहे, ते एक ध्वनिचिन्ह आहे. ठीक आहे. तर मू हा एक ध्वनी वाटत असला, तरी तो मूलध्वनी नाही. म, व, उ असे 2 मूलध्वनी एकत्रित आलेले आढळते. ठीक आहे. आता बघा हे ध्वनी चिन्ह आहे. पण मूलध्वनी आता ध्वनी चिन्ह म्हणजे काय? मूलध्वनी म्हणजे काय? आता आपण बघूयात. काय बाबा मॅडम हे काय डोक्यावरून जाते कळत नाही. बघा. आता ध्वनी चिन्ह म्हणजे साधं सरळ सोपं अक्षर. ध्वनी आपण जे आवाज करतो त्याचं चिन्ह म्हणजे ते काय अक्षर आहे. ठीक आहे. क्लिअर झालं? क्लिअर. ध्वनी चिन्ह क्लिअर झालं. मूलध्वनी म्हणजे मूळ. मूल म्हणजे काय? मूळ. मूळध्वनी काय आहे? आता समजा उदाहरणार्थ जर मी तुम्हाला क म्हटलं, ओके. क. क हे काय आहे? व्यंजन आहे. आपण हे नंतर बघणारच आहे स्वर, व्यंजन, स्वरादी काय आहेत म्हणून. ओके. तर क जे काही आहे, तर क कसा तयार झालेला आहे? पाय मोडलेला क अधिक अ. काय झालेला आहे? क तयार झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे क कसा तयार झाला? तर तुम्ही म्हणाल मॅडम कसं काय? तुम्ही जिथे बसलेला आहे तिथे म्हणा. म्हणजे रीडिंगमध्ये असेल तर नका म्हणू अर्थातच. पण जी लोकं बाहेर आहे किंवा कुठून तरी घरी बसून लेक्चर वगैरे त्यांनी म्हणा माझ्या मागे. क, क. शेवटी काय कसला आवाज येतोय किंवा कसला उच्चार होतोय? अचा उच्चार होतोय. त्याच्यामुळे काय आहे? क अधिक अ. ठीक आहे. आता आपण का घेऊया. का आपल्याला बनवायचं आहे. तर क अधिक आ. काय झालं? काय झालं? का. शेवटी कशाचा उच्चार होतो ते? आ. ठीक आहे. आता आपण की बघूयात. ऱ्हस्व की. ठीक आहे. दीर्घ की. ऱ्हस्व म्हणजे पहिली वेलांटी आणि दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी. ठीक आहे. तर क अधिक लहानी हे पाय मोडलेला क आहे. ठीक आहे. म्हणजे पाय मोडलेला म्हणजे त्याला एक अपूर्णत्व आपण जे काही आहे त्याच्यात दाखवतो आणि हे जेव्हा 2 भेटतात तेव्हा एक पूर्णत्व आपण आहे त्याला. ठीक आहे. क अधिक मोठी. अगदीच त्याप्रमाणे कु, कू, कै,
कौ. ठीक आहे. अशा प्रकारे जे काही आहे. समजलं तुम्हाला आता मूलध्वनी आणि मग नंतर आपण याचं हे बघणार आहोत, की मूलध्वनी, विग्रह ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ठीक आहे. एखादा शब्द दिला जातो आणि त्याच्यातले मूलध्वनी आपल्याला विचारले जातात. ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पण हे एकदम बेसिक आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे, की क कसा बनलेला आहे, की पाय मोडलेला क अधिक अ त्याला ठीक आहे. तर क आणि हे आपण उच्चार करून बघितलं तर आपल्याला शेवटी क, अ असा भास होतो किंवा क जाणवतं, येतंय शेवटी. का बोललं की क, का. तर शेवटी आ जाणवतो, का. कू, ऊ जाणवतो, कू, मोठा कू. ठीक आहे. अशा पद्धतीने. क्लिअर? तर आता तुम्हाला हे जे काही तुमचा एक डाउट असेल तो क्लिअर झालेला असेल, की हे जे काही ध्वनिचिन्ह आहे तर ते ध्वनिचिन्ह आणि मूलध्वनी याच्यातलं जो काही फरक आहे किंवा याच्यातलं जे काही अंतर आहे ते तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे. तर मू हा एक ध्वनी वाटत असला तरी तो मूलध्वनी नाही. म व उ असे दोन मूलध्वनी एकत्र आलेले आपल्याला जे काही आहे ते इथे आढळतील. ठीक आहे. तर म व उ हे दोन काय आहे याच्यामध्ये मूलध्वनी आहेत. ठीक आहे. ओके. मूलध्वनी तुम्हाला कळलेला आहे आणि आता समजा मी तुम्हाला सांगितलं, की कूचं बनवा, मोचं बनवा, यचं बनवा, रचं बनवा, तर तुम्ही हे त्याची फोड करू शकता. ते आपण डिटेलमध्ये पण बघणार आहोत त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. ठीक आहे. आता वर्ण म्हणजे काय आणि अक्षर म्हणजे काय याच्यात काय फरक आहे आपण बघूया. अक्षरमाला, वर्णमाला. एक असते अक्षरमाला, एक असते वर्णमाला. तुम्ही म्हणाल, की बाबा हे सारखंच आहे मॅडम. तर बघा, जी अक्षरमाला असते तिथे आपण क म्हणजे अ पासनं क, ख, ग असं लिहितो. इथे काय पाय मोडलेला क म्हणजे एक अपूर्णत्व आपण इथे किंवा इथे दाखवतो. क, ख, ग. तर ठीक आहे. अक्षर आणि वर्ण. तुम्हाला याच्यातला फरक समजला? अक्षर हे अक्षर आणि अक्षर हे वर्णांपासून बनलेले असतात. पण बऱ्याचदा असं होतं, की वर्ण आणि अक्षरे ह्या दोघांनाही सारख्या रूपाने पाहिलं जातं किंवा म्हटलं जातं. त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाहीये तुम्हाला. प्रश्न नीट वाचायचे आणि त्यानुसार तुमचा संदर्भ लावायचे. त्याच्यामुळे अक्षर आणि वर्णातला नेमका अर्थ तुम्हाला कळाला, की आणि हेही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बऱ्याचदा अक्षर आणि वर्ण हे दोघंही सारख्याच अर्थाने जे काही आहे ते वापरले जातात. ते सारख्याच अर्थाने वापरले जातात. त्याच्यामुळे अक्षर आणि वर्ण ह्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये. ठीक आहे. तर बघा आता हे मूलध्वनी हवेत विरतात व नाहीसे होतात. ते नष्ट होऊ नयेत म्हणून आपण त्यांना लिहून ठेवतो. आणि आपण ते वर्णाने लिहून ठेवतो म्हणून आपण त्यांना वर्ण असे म्हणतो. ठीक आहे. ह्याप्रमाणे. त्याच्यामुळे आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाहीये. आणि आपण आता किती वर्ण आहेत, किती व्यंजन आहेत, किती व्यंजन आहेत, स्वर, स्वरादी आहेत ते सगळं बघणार आहोत. आणि आपल्याला बऱ्याचदा परीक्षेमध्ये त्यांची संख्या विचारली जाते. विचारण्यात आलेली सुद्धा आहे. ठीक आहे. आता एकदा थोडीशी उजळणी करून घेऊ, की आतापर्यंत आपण काय-काय शिकलो. ठीक आहे. नाहीतर मग इकडून ऐकून इकडून सोडून देणं. नाहीतर मग पुढे पाठ आणि मागे काय? मागे फिलिंग द ब्लँक्स सांगा. पुढे पाठ आणि मागे सपाट असं नको व्हायला. ठीक आहे. आता बघा. हे काय मुलांनी खरे बोलावे. हे काय आहे? सरळ-सरळ वाक्य आहे. क्लिअर? ओके. मुलांनी कॉमा खरे कॉमा बोलावे. म्हणजे आपण असंच एक प्रकारे लिहूयात. ठीक आहे. अशा प्रकारे लिहूयात आपण. ओके. क्लिअर? मुलांनी खरे बोलावे. काय आहे? 3 शब्द वेगवेगळे. ठीक आहे. त्यानंतर बघा. आता आपण ध्वनिचिन्हे, ध्वनी अक्षरे. तर हे लक्षात ठेवायचंय. शब्दांना पद असंही म्हणेल, की याच्यामध्ये किती पद आहेत. तुम्हाला इथे कन्फ्यूज व्हायचं नाहीये. ठीक आहे. तर बघा. शब्द हे आता अक्षरे, ध्वनी, ध्वनिचिन्हे. ठीक आहे. तर मु, लान, नी, ख, रे, वो, ला, वे. ठीक आहे. तर ही काय झाली? ध्वनी, ध्वनिचिन्हे, अक्षरे. क्लिअर? आता आपण काय बघणार आहोत? याची मूलध्वनी किंवा वर्ण. ठीक आहे.
तर मूलध्वनी हे जे नावं आहेत, हे ऑब्लिकमध्ये दिलेली जे काही आहे, ते सुद्धा त्याचं समान अर्थाचं जे काही नावं आहेत, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. अक्षरांना काय नाव आहे? ध्वनी पण म्हणतात, ध्वनिचिन्हे पण म्हणतात. वर्णांना काय म्हणतात? मूलध्वनी म्हणतात. पण कधी-कधी असं होतं, की वर्ण आणि अक्षरं सारख्याने बोलली जातात, असं पण असतं. मग ते त्या प्रश्नावर पण निर्धारित करतं. आता बघा, आता मूलध्वनी म्हणजे एखादा जो शब्द आहे तो कसा बनलेला आहे किंवा त्याची फोड केली तर बाबा काय मिळेल किंवा कसा बनलेला आहे, ठीक आहे. तर बघा आता याची फोड केली आहे. ठीक आहे. आता मूची फोड केली तर काय दिसणार आहे आपल्याला? एकदा परत घेऊया. मू कसा तयार झाला? म. पाय मोडलेला म अधिक अ. काय तयार झाला? सॉरी नाही उ कारण मू आहे ना. म अधिक उ. आणि आपण इथं उ का घेतलाय तुम्ही म्हणाल मॅडम लहान उ का घेतलाय मोठा? कारण पहिली हे आहे ऱ्हस्व दीर्घ ठीक आहे. इथे ऱ्हस्व आहे म्हणून लहान. दीर्घ असेल तर मोठ्या उ घेतला असेल. तर हे मू कसं तयार झालं कळालं? त्याच्यानंतर बघूया ला. ला. लावर टिंब आहे. तर हे कसं तयार झालंय बघूयात आपण. ठीक आहे. इथपर्यंत आपलं क्लिअर झालं. काय आहे? ल. पाय मोडलेला ल अधिक आ अधिक न. न का लिहिलाय कारण इथे काय आहे? काय म्हणतात? अनुस्वार म्हणतात, विसर्ग म्हणतात, संयोग चिन्ह म्हणतात, काय म्हणतात त्याला? बघूयात ते आपण. ठीक आहे? आता ह्याची नेक्स्ट स्लाइड तीच असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट. मुलांनी. ठीक आहे? सॉरी इथे न नाहीये. ल अधिक आ. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत नी. सो न अधिक ई. ठीक आहे? नी कसा तयार झाला बघा. न अधिक ई. आपण इथे मोठा ई घेतलेला आहे. कळालं? कारण जी वेलांटी आहे ती कशी आहे? दीर्घ वेलांटी आहे. त्याच्यामुळे आपण मोठा ई घेतलाय. बघा नेहमी लक्षात ठेवायचं आहे जिथे ऱ्हस्व असतं तिथं पहिलं हे येतं जसं की पहिला उ असेल किंवा पहिली ई असेल किंवा लहान ई, लहान उ. तुम्ही जसे काय म्हणतात शाळेत शिकले असेल आपण ते शब्द वापरून सुद्धा बऱ्याच ठिकाणी असं असं शिकवलं जातं की लहान उ, मोठा उ किंवा बऱ्याच ठिकाणी असंही शिकवलं जातं की पहिला उ, दुसरा उ असंही शिकवलं जातं. ठीक आहे? तर आता हे जे काही आहे न अधिक ई. ठीक आहे? क्लिअर? त्यानंतर बघूया ख. आता ख कसा तयार झाला आपण इथं बघू इथे. ठीक आहे? ख. आता ख कसा तयार झालाय? ख अधिक पाय मोडलेला ख. हे विसरायचं नाही. तर ख अधिक अ. तर स्वरांचे पाय मोडत नाहीत हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. आपण ते पुढे बघणार आहोत. का? कसं? हे मी फक्त तुम्हाला सांगणार आहे. आपण डिटेलमध्ये परत घेणार आहोत आणि चांगले कठीण शब्द घेणार आहोत. पेपरला आलेले जे काही आहेत ते घेणार आहोत. ठीक आहे? क्लिअर? त्यानंतर ख रे. ठीक आहे? रे कसा तयार झालाय? रे. तर रे जे काही आहे र अधिक ए. ठीक आहे? नंतर काय? बो. बो कसा तयार झालेला आहे? पाय मोडलेला ब अधिक ओ. ठीक आहे? बो. पाय मोडलेला ब अधिक ओ. पहिला ओ. त्याच्यानंतर काय? ला. आता ला कसा तयार झालेला आहे? ला. ल अधिक आ. ल अधिक आ. काय झालेला आहे? ला. काय झालेला आहे? ला. ओके? आणि वे. बघा हा वे वेगळा. ठीक आहे? आणि हे जे काही आहे वै. हे वे वेगळं आहे. ठीक आहे? तर आता हा वै कसा बनलेला आहे की पाय मोडलेला व अधिक ए. ठीक आहे? थोडं रायटिंग मिस्टेक झाली असेल. ठीक आहे? व अधिक ए पाय मोडलेला. ठीक आहे? क्लिअर झालं म्हणजे मूलध्वनी
एखाद्या शब्दाचे मूलध्वनी आपल्याला काढायचं झालं, त्याचं फोडायचे असेल ते शब्द किंवा मूलध्वनी काढायचे असेल तर असं करतात. ठीक आहे? क्लिअर? याच्यात काही डाउट्स आहेत का तुम्हाला? पाहून घ्या एकदा कोणता शब्द कशा पद्धतीने, कशा प्रकारे लिहिलेला आहे. एकदा नजर घाला सगळ्या शब्दांवरनं. आपण नेक्स्ट घेऊया आता. तर अशा प्रकारे जो काही आहे आपण मूलध्वनी एखाद्या शब्दाचं काढतो आणि ते आपण डिटेलमध्ये लिहून पण घेऊयात नंतर. ठीक आहे. आता बघा, आता आपण मराठी वर्णमाला ही अगदी आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि हे काही गोष्टी याच्यातल्या पाठच पाहिजे, कारण ते जसेच्या तसे तुम्हाला पेपरमध्ये, एक्झाममध्ये विचारल्या जातात. बघा आता मराठी वर्णमाला. ठीक आहे. आता ही मराठी वर्णमाला जी काही आहे तर ती आपण शासन निर्णय 2022 नुसार जी काही महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली आहे ती बघणार, म्हणजे अगदी अपडेटेड. याच्यात आता काय काय बदल आहे ते थोडंसं मी सांगेल, काय फार त्याच्यात आपण मुळाशी घुसणार नाही घ्या की नेमकं काय बदललं काय नाही, पण ते येऊन जाईल याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्या. ठीक आहे. आता बघा, स्वर आहेत 14. ठीक आहे. आपली जी काही वर्णमाला आहे, अक्षरमाला वर्णमाला किती आहे त्याच्यात एकूण वर्ण अक्षर 52 आहेत. ते कसे कसे आहेत आपण बघणार आहोत आणि 52 हे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हा आकडा किती आहे? 52 आहेत. ठीक आहे. आता बघा, शासन निर्णय 2022. ठीक आहे. स्वर. आता स्वर म्हणजे काय? सारे ग म प ध नि सा नाही, ते संगीता. ठीक आहे. स्वर काय आहे आपल्या मराठी साठी, मराठी वर्णमालासाठी? वर्णमाला, अक्षरमाला. ठीक आहे. फक्त इतकं लक्षात ठेवायचं, जिथं वर्ण येईल तिथे पाय मोडलेला असेल आणि अक्षर असेल तिथं पूर्ण तो ते अक्षर येईल. ठीक आहे. आता अ, आ, ई, उ, ऊ, रू, लू, ए, आ, ऐ, ओ, ऑ, औ. ठीक आहे. तर हे काय आहे? 14 स्वर. हे इकडचे इकडे आणि इकडचे इकडे झालेलं आहे. ठीक आहे. ओके. तर 14 स्वर आहेत. ठीक आहे. अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू, रू, ए, आ, ऐ, ऐ, ओ, औ. ठीक आहे. तर आता हे स्वर झालेले आहेत. ठीक आहे. मराठीतले स्वर. सारेगम पधनिसा स्वर नाही आहेत असं ते म्युझिकमध्ये किंवा संगीतामधले स्वर आहेत. आपल्याला इथे मराठी भाषेविषयीचे स्वर लक्षात घ्यायचे आहे. आता स्वरादी. ठीक आहे. म्हणजे काय स्वरादी आहे तर त्याला काय म्हणायचं? मगाशी मी तुम्हाला विचारलं होतं की बाबा आहे पतंग आहे, पवर टिंब आहे. तर हे याला काय म्हणायचंय? टिंब म्हणायचं का? डॉट म्हणायचं का? काय आहे त्याला आपण म्हणतो अनुस्वार. काय म्हणतो? अनुस्वार. आणि याला म्हणतात विसर्ग. तर याला हे काय आहेत? स्वरादी आहेत. ठीक आहे. आधीची जी काही वर्णमाला होती तर त्याच्यामध्ये कसं होतं की आपण अम आहा म्हणायचो, बरोबर आहे. अम आणि दुसरं होतं आहा. अम आहा, बरोबर आहे. पण जी काही नवीन शासन निर्णयानुसार जी काही नवीन वर्णमाला आपण स्वीकारलेले त्याच्यामध्ये कसं म्हणणं आहे की बाबा हे जे काही आहे हे फक्त अ ला नाही लागत. हे हे अनुस्वार जो आहे फक्त अ ला लागतो का? नाही. मी जर म्हटलं पतंग तर तो प ला लागतो. मी जर म्हटलं की मांजर तर म ला सुद्धा आहे. ठीक आहे. तर मग हे व्यंजनांना मी उंट म्हटलं, उंट, उ ला पण आहे. तर ह्या प्रकारचं जे काही आहे तर ते कोणत्याही स्वर आणि व्यंजनांना लागू शकतं, म्हणजे लागतात. तर त्याच्यामुळे काय, हे फक्त त्याला द्यायची गरज नाहीये. त्याच्यामुळे आपण इथे काय फक्त एक चिन्ह देतो, एक अनुस्वार आणि विसर्ग. मग ते जसे जसे शब्द येतील, जसं जसं वाक्य शब्द येतील त्यानुसार ते लागणार. ठीक आहे. इथं क्लिअर झालं. त्याच्यामुळे काय स्वरादी 2 आहे. अनुस्वार आणि विसर्ग हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की बाबा काय स्वरादी, अनुस्वार काय आहेत, विसर्ग काय आहे, हे आपण जे काही आहोत ते बघणार आहोत. ओके. तर क्लिअर. शासन निर्णय 2022 किंवा 2022 लक्षात ठेवायचंय. वर्णमाला, अक्षरमाला, वर्ण आणि अक्षर तुम्हाला त्याच्यातला भेद मी सांगितलेला आहे. स्वर किती आहे? 14. स्वरादी किती आहेत? 2. 14 आणि 2 किती? 16. ठीक आहे.
चला आता ह्या माहितीनुसार किंवा ह्या माहितीवर आपण समोर जाणार आहोत. ठीक आहे. आता आपण बघूयात व्यंजने. ठीक आहे. आता व्यंजने बघू. इथे मी थोडं लिहून ठेवते म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज नको व्हायला. स्वर 14, स्वरादी किती आहेत? 2. त्यानंतर व्यंजने 34 आहेत. ठीक आहे. मोजून घ्या, तुम्ही मोजू शकता. ठीक आहे. आणि व्यंजने 34. ठीक आहे. स्वर म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय आपण बघणार आहोत. पण त्याआधी आपण एक वर्णमाला किती, कशी, काय आहे ती बघून घेऊया. ठीक आहे. आता व्यंजनांमध्ये काय काय आहे वाचा बरं जरा. तुम्ही म्हणणार मॅडम आम्हाला असं वाटतं आम्ही बालवाडीत आलेलो आहोत. ठीक आहे. तर असा एक फील येऊ शकतो किंवा एक असा नॉस्टॅल्जिया तुम्हाला येऊ शकतो, की मागच्या ज्या काही जुन्या आठवणी आहेत त्या ताज्या झाल्या. पण बालवाडीमध्ये तुम्ही कसे होते किंवा काय करत होते हे खूप कमी लोकांना आठवतं. म्हणजे बऱ्याच मुलांना 3री नंतर 4थी नंतर काय आठवतं. पण ठीक आहे. चला म्हणा. क, ख, ग, घ, ड. च, छ, ज, झ, य. ट, ठ, ड, ढ, ण. त, थ, द, ध, न. त्यानंतर काय? प, फ, ब, भ, म. ठीक आहे. य, र, ल, व, श, श, स, ह, ळ. ओके. क्लिअर? हे किती आहेत? 14. कोणाला कन्फ्यूज असेल की बाबा इथे 34 लिहिलेलं आहे पण 34 आहेत का? बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34. क्लिअर? डाऊट नका ठेवू मनामध्ये. ओके. मग व्यंजने किती झाली? 34. आता आपण याची टोटल करूया. 4 आणि 2 6, 6 आणि 4 10, 3 अधिक 2 5. तुम्ही म्हणाल 50च. हो 50च, कारण आपलं काय राहिलेलं अजून क्ष आणि ज्ञ जे काही आहे ते राहिलेलं आहे. ठीक आहे. आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. ठीक आहे. इथं किती झाले? 50. ठीक आहे. आणि तसं मी जसं सांगितलं ना त्या यांनी माहिती पाहिजे ते. व्यंजन किती आहेत, स्वर किती आहेत. फक्त 52 लक्षात ठेवून चालणार नाही. स्वर किती आहेत, व्यंजने किती आहेत, विशिष्ट संयुक्त व्यंजने किती आहेत आपल्याला माहित पाहिजे. तर श आणि ज्ञ यांना काय म्हणतात? विशिष्ट संयुक्त व्यंजने असे म्हणतात. याच्यावर डायरेक्ट प्रश्न आलेला होता की खालीलपैकी विशिष्ट संयुक्त व्यंजने कोणती, किती? तर हे तुम्हाला आलं पाहिजे. किती? 2. क्लिअर? चला एकदा आपण रिवाइज करूयात. ठीक आहे. सांगा. स्वर किती आहेत? 14. स्वरादी किती आहेत? 2. व्यंजन किती आहे? 34. स्वर, स्वरादी, व्यंजन आणि विशिष्ट संयुक्त किंवा विशेष संयुक्त व्यंजने. किती आहेत? 2. चला मारा टोटल. ठीक आहे. मग असे 50 झालेच होते आणि हे 2 म्हणजे किती झाले? 52. हे असेच्या असे माहित पाहिजे. फक्त 52 हा आकडा माहिती असून चालत नाही. स्वर किती आहेत, स्वरादी किती आहेत, व्यंजने किती आहेत, विशेषतः संयुक्त व्यंजने किती आहेत हे सुद्धा माहित असणं गरजेचे आहे. ठीक आहे. क्लिअर? ओके. तर थोडंसं बघूया. तर वर्णमाला शिकवताना व्यंजनांचा उच्चार स्पष्टपणे करण्यासाठी ती नेहमी अकारांतात सांगण्याची व त्या उच्चारास धरून पाय न मोडता लिहिण्याची पद्धत आहे. जसं क आणि ख. कारण प्रत्येक वेळी आपण असं कठीण आहे हे सांगणं, शिकवणं, उच्चारणं. ठीक आहे. त्याच्यामुळे क, ख. ठीक आहे. क्लिअर? ओके. त्याच्यामुळे आपण जे आपल्याला सोयीस्कर जावं त्याच्यामुळे आपण पाय न मोडताच आपली जी काही अक्षरमाला आहे तर ती लिहितो. वर्णमाला जेव्हा आपण लिहितो तेव्हा पाय मोडलेले असतात आणि पाय व्यंजनांचे मोडलेले असतात. स्वरांचे नाही असं म्हणजे असं नसतं. ठीक आहे. आता आपण बघूयात वर्णांचे प्रकार. ठीक आहे. अ पासून ज्ञ पर्यंत सगळे वर्ण आहेत. ठीक आहे.
सगळे अक्षर आहेत. ठीक आहे. तर आता काय बाबा नेमकं स्वर म्हणजे काय आता बघूया. चला. आता त्यांना स्वरांमध्ये का टाकलं पासून आ, इ, ई यांना आणि बाकीच्यांना व्यंजनांमध्ये काय टाकलं आपण ते बघूया. ठीक आहे. आता बघा स्वर म्हणजे उच्चार करणे, ध्वनी करणे. ठीक आहे. मग आता काय बाबा? तर ह्या वर्णमालेतील अ पासून यो पर्यंत त्या 14 वर्णांना आपण काय म्हणतो? स्वर असं म्हणतो. ठीक आहे. क्लिअर? तर स्वरांचा उच्चार करताना होठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात. पण ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागातील मुखांतील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखवाटे जे ध्वनी बाहेर पडतात आपण त्यांना स्वर असे म्हणतो. चला तुम्ही जिथे बसलेले आहेत तिथे म्हणा म्हणा. अ आणि निरीक्षण करायचंय. अ, आ, ई, ई, उ, ऊ, अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, लू, त्यानंतर ए, ऐ, ओ. ठीक आहे. तर तुम्हाला एक निरीक्षण जाणवलं असेल किंवा तुमचं निरीक्षण तुम्ही करा. काय निरीक्षण आहे? की आपण हे जे काही स्वर उच्चारतो तेव्हा हे स्वतंत्रपणे उच्चारतो. आता स्वतंत्र म्हणजे नेमके काय? स्वतंत्र म्हणजे काय नेमकं? तर होठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी काय होतं? अवयवाशी स्पर्श न होता काय होतं? मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना आपण स्वर असं म्हणतो. त्यांना आपण स्वर असे म्हणतो. म्हणजे स्वरांचा उच्चार आपल्या तोंडावाटे कसा होता? सहज व स्वतंत्रपणे होतो. कसा होतो? सहज व स्वतंत्रपणे होतो. तर म्हणून आपण त्यांना जे काही आहे स्वर म्हणतो. स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्या वाचून सुद्धा हे सुद्धा कारण आहे त्याला. हे एक आहे आणि हे. आणि स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग जो काही आहे अडवलेला नसतो. ठीक आहे. हवेचा मार्ग अडवलेला नसतो. सहज स्वतंत्रपणे होतो आणि होठांचा एकमेकांशी जिभेच्या कोणत्याही भागाशी स्पर्श होत नाही. ठीक आहे. ही जी 3 महत्त्वाची मुद्दे आहेत तुम्हाला ते इथे लक्षात ठेवायचे आहेत. काय आहे? की ओठांचा किंवा जिभेचा कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श होत नाही. सहज स्वतंत्र उच्चार आणि काय दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्या वाचून. जसं मी तुम्हाला क सांगितलं होतं. क ला कोणाचं सहाय्य आहे किंवा आधार आहे? क अधिक अ. पण अ ला तसं नाहीये. आ ला पण तसं नाहीये. तुम्ही असं म्हणणार का अ अधिक आ? असं नाहीये ते. ते स्वतंत्र आहेत. ठीक आहे. तर त्याच्यापुढे त्यांचा जो काही उच्चार आहे तो कोणत्याही वर्णाच्या सहाय्या वाचून होतो. ते सहाय्य वाचून होतो म्हणून काय स्वरांचा उच्चार करताना हवेचा जो काही मार्ग आहे तो अडवलेला नसतो. हवा अडवलेली नसते. आ जे खूप अगदी सहजपणे तुम्ही स्वतः निरीक्षण करून बघा. हे स्वतः निरीक्षण करून करून तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. क्लिअर? आता बघूयात स्वर आदी. ठीक आहे. स्वर आदी म्हणजे काय आता? स्वर झालं क्लिअर. आता बघा व आहा ही अनुक्रमे शिरोबिंदू आणि विसर्ग यांची चिन्हे आहेत. ह्या 2 वर्णांना स्वरादी असं म्हणतात. ठीक आहे. आता इथं का लिहिलंय कारण उच्चारासाठी. ठीक आहे. यात अनुस्वार व विसर्ग असे 2 उच्चार आहेत. ठीक आहे. अनुस्वार आणि विसर्ग असे 2 विचार आहेत. आता बघा इथे आपण थोडी डिटेलमध्ये बघणार आहोत. काय? की बघा आता ही जी काही चिन्हे होती. कोणती चिन्हे? ठीक आहे. इथे लिहून दाखवतो मला. आणि याला आपण आहा म्हणतो ना. तर आपण जेव्हा काही सगळेजण शाळेमध्ये होतो, बालवाडीमध्ये पहिलीत, तर हे आपण सगळं आहा अशीच बाराखडी शिकलेलो आहे. 2022 नंतर कोणाचं झालंय का? नाही. ठीक आहे. आत्ता जी बाळं आली आहेत, तर ते सगळं ते शिकतील. यात अनुस्वार व विसर्ग ठीक आहे. अनुस्वार व विसर्ग असे 2 उच्चार आहेत.
तर ही चिन्हे जुन्या वर्णमालांमध्ये अम आणि आहा अशी दाखवली असली तरी बरोबर हे काय फक्त बरोबर येत नसून इतरही स्वरांसोबत व इतरही स्वरचिन्हयुक्त अक्षरांबरोबर पण येतात. उदाहरणार्थ आंबा आहे, इंग्रजी आहे, भिंत आहे, अ, पतंग आहे, उंट आहे. त्यानंतर कोणते शब्द आहे अजून? सांगा बरं आठवा. खंत आहे. अजून मंडप आहे. ठीक आहे. तर या प्रकारचे शब्द. ठीक आहे. तर हे आणि आहा काय फक्त अपुरतीच मर्यादित आहेत का? किंवा अलाच लागतात का? नाही. तर ह्या बरोबर काय आहे की ते इतर सुद्धा अक्षरांबरोबर येतात. आणि याची उदाहरणं आपण बघितलीच आहे. तर मग हे स्वर नसल्याने त्यांचा उल्लेख स्वतंत्रपणे स्वरादी म्हणून येतो. स्वरादी कसा येतो? स्वरादी म्हणून जो काही आहे यांचा स्वतंत्रपणे इथे उल्लेख येतो. ठीक आहे, क्लिअर? आता अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना ह्या वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी. म्हणजे स्वरादीचा जर आपण फोड केली शब्दाची, ठीक आहे, तर कसं येणार? स्वर अधिक आदी म्हणजे स्वर अधिक आदी. आदी ह्या शब्दाचा अर्थ काय? आधी. आदी. ठीक आहे. म्हणजे स्वराच्या आधी येणार. त्याच्यामुळे आपण त्याला स्वर आदी असं म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट टू नेक्स्ट. स्वरादी म्हणजे स्वर आहे आदी. म्हणजे आरंभी. ठीक आहे. बघा. आदी. ठीक आहे. आरंभी. ठीक आहे. आता उदाहरणार्थ अंगण ह्या शब्दात अधिक अनुस्वार. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शंकर ह्या शब्दात पाय मोडलेला अधिक अधिक अनुस्वार. ठीक आहे. मग अशी आपण मुलांनी बघितलं होतं ना ला. तर लाच जे काही मूलध्वनी आपल्याला काढायचे असेल तर कसे काढणार आहात आपण? पाय मोडलेला ल अधिक आ अधिक अनुस्वार. ठीक आहे. अशा प्रकारे. क्लिअर? आता किंकर. किंकर ह्या शब्दात क अधिक ई अधिक अनुस्वार. की. आता मनस्थिती. आता हे बघा, हे दोन जे चिन्ह असतात, असे टिंब असतात एका खाली एक, त्याला आपण अनुस्वार म्हणतात. ते मनस्थितीमध्ये पण येतात. त्याच्यानंतर दुःखामध्ये पण येतं. ह्या प्रकारचे जे काही शब्द आहेत तर त्याच्यामध्ये आपण अनुस्वार वापरतो. तर ह्या शब्दामध्ये न अधिक अधिक विसर्ग. म्हणजे आपण फक्त याची फोड केली समजा ह्या शब्दांची ज्याच्यावर अनुस्वार आणि विसर्ग आहे. ह्या शब्दांची जर आपण फोड केली तर आपल्याला इथे दिसून येतं. आता दुःख ह्या शब्दामध्ये द अधिक उ अधिक विसर्ग. इथे काय कुठं विसर्ग लागला आणि कुठं अनुस्वार लागला हे बघायचं. नाही तर अनुस्वारला विसर्ग म्हणायचं आणि विसर्गला अनुस्वार म्हणायचं असं करायचं नाहीये आपल्याला. ठीक आहे. तर काय आहे? क्लिअर तुमचं इथपर्यंत? न आणि हे. ठीक आहे. आता अनुस्वार व अनुनासिक अनुस्वारांचा उच्चार स्पष्ट खणखणीत होतो असे काही शब्द आहेत. उदाहरणार्थ गंगा, घंटा, आंबा, उंट, इंधन इत्यादी. पण इकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. काही वेळा अनुस्वाराचा, ठीक आहे, विसर्ग आणि अनुस्वार नीट लक्षात ठेवायचे आहेत आणि ह्या दोन्हींना आपण स्वरादी म्हणतो. दोनच आहेत स्वरादी. तर मग काही वेळा अनुस्वाराचा जो काही उच्चार आहे तर तो कसा असतो? ओझरता होतो. जसं की आपण म्हणतो ना असं म्हणतो ना, ठीक आहे मी उद्या येते. ठीक आहे आपलं उद्या लेक्चर नाही. ओके. तर असं. ठीक आहे. त्यानंतर देवांनी घरामध्ये स्पष्ट व खणखणीत उच्चारताना म्हणजे स्पष्ट व खरखरीत उच्चारताना अनुस्वार असे म्हणतात. तर ओझरत्या अस्पष्ट
उच्चारांना अनुनासिक असं म्हणतात. अनुनासिक आणि अनुस्वार. ठीक आहे, क्लिअर झालं इथपर्यंत तुमचं? नेक्स्ट, आता विसर्ग. विसर्ग असा याचा अर्थ काय होतो बघा बरं. तर विसर्ग हा जो काही शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो? तर विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे. विसर्गाचा उच्चार करताना ह्या वर्णाला झटका देऊन उच्च श्वास सोडून केलेल्या उच्चारासारखे आहे. आपण आता म्हणून बघा, चला जिथं बसले तिथे किंवा असंच तोंडातल्या तोंडात म्हणू का काय आपली जी तोंडातली हवा आहे ती काय होतीये, बाहेर जाती आहे. ठीक आहे. आता व्यंजन. आता मराठी वर्णमालेमध्ये क, ख पासून ह, छ पर्यंतचे वर्ण व्यंजने आहेत. ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना आपण काय म्हणतो, व्यंजने असं म्हणतो. ठीक आहे. तर सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना आपण अक्षरे म्हणतो. सगळे स्वर आहे, स्वरयुक्त व्यंजने काय आपण त्याला अक्षर म्हणतो. म्हणजे सगळं आपण अक्षरमाला म्हणतो तेव्हा सगळेच अक्षर अ पासून न्य पर्यंत, अ पासून न्य पर्यंत सगळेच व्यंजने त्याच्यामध्ये येते. वर्णमाला म्हणतो तरी तिथे असं येतं. वर्णमालेत व्यंजन वर्ण पाय म्हणून दाखवला जातो, पण अक्षरमालेत व्यंजन अक्षर स्वरयुक्त दाखवल्या जातात. जसं की मी तुम्हाला वर्णमालेमध्ये आणि अक्षरमालेमध्ये फरक सांगितला आहे, अगदी त्याचप्रमाणे. ठीक आहे, तुमचं आता इथे क्लिअर झालं. स्वर म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय, त्यानंतर स्वरादी म्हणजे काय. क्लिअर? एकदा छोटीशी क्विक रिव्हिजन घेऊयात आपण. तर स्वर म्हणजे काय, तर स्वतंत्रपणे ज्याचा उच्चार होतो, होठांचा आणि जिभेच्या मुखातल्या कोणत्याही अवयवाशी स्पर्श होत नाही आणि काय आहे, कोणत्याही वर्णाच्या सहाय्य वाचून काय होतात, हे वर्ण जे काही आहेत ते समोर येतात. ठीक आहे. नंतर वर्णमालेत व्यंजन पाय मोडून दाखवला जातो, पण अक्षरमालेत व्यंजन हे स्वरयुक्त झाले. हे तुमचं क्लिअर आहे. जेव्हा मी वर्णमाला अक्षरमाला म्हणजे काय ते सांगितलं होतं तेव्हा. त्याच्यानंतर व्यंजने म्हणजे काय आहे, की अपूर्ण ही उच्चाराची आहे म्हणून आपण याला हे म्हणतो आणि याला जे काही आहे स्वरांचं सहाय्य लागतं. व्यंजनांना काय लागतं, स्वरांचं सहाय्य लागतं. ठीक आहे. स्वरांचा वर्ण आणि स्वरांचे अक्षर यात फरक असत नाही. ठीक आहे. अ, आ, इ, ई हे पूर्ण स्वर जे काय पूर्ण उच्चाराचे आहे हे लक्षात ठेवायचं आहे. मग तुम्ही म्हणाल ना, की पाय म्हणून का लिहत नाही मॅडम हे सगळं? पाय म्हणून याच्यासाठी लिहत नाही कारण ते स्वर पूर्ण उच्चारांचे आहेत. आणि हे काय जे बाकीचे अक्षर ते अपूर्ण आहेत उच्चाराचे, त्यांना सहाय्य लागतं. कोणाचं सहाय्य लागतं? स्वरांचं सहाय्य लागतं. ठीक आहे. स्वरांचा वर्ण आणि स्वरांचे अक्षर यात फरक असत नाही. ठीक आहे. हे याचा अर्थ काय आपण बघूया. बघा, एकदा वर्ण आणि अक्षर मी क्लिअर करते. ठीक आहे. आता बघा, हे मी अ, आ, ई हे मी सगळं यो पर्यंत लिहिते. म्हणजे किती स्वर आहेत, 14. म्हणजे वर्ण पण असेच लिहिले जातात आणि अक्षर पण तसेच लिहिले जातात. अ, आ, ई, यो पर्यंत हे किती आहेत, 14. ठीक आहे. म्हणजे काय आहेत की स्वर. इथं आपण स्वर लिहू. हवं तर हा चार्ट तुम्ही काढून घ्या तुम्हाला कन्फ्युज न होण्यासाठी. ठीक आहे. तर स्वरादीचा तर काही विषयच येत नाही. ठीक आहे. हे स्वर. ठीक आहे. हे झाले स्वर. ठीक आहे. आता आपण इथे काय बघू, व्यंजन बघू. व्यंजन कोणती आहेत सांगा रे. कोणती आहेत व्यंजन? क पासून क, ख, ग. ठीक आहे. आता इथं काय लिहिलेलं आहे मी, काय लिहिलेलं आहे तिथे, वर्ण. तर वर्णांचा पाय कसा असतो, मोडलेला. क्लिअर? आणि इथे अक्षर लिहिणार आहे मी, क, ख, ग, घ. क्लिअर? सो हे जे काही आहे याचं बेस्ट एक्झाम्पल हे आहे. तुम्ही हवं तर तुम्हाला लिहून घ्या कन्फ्युज न होण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यामुळं काय आहे, वरचं वाक्य अ, आ, ई, ई वगैरे स्वर पूर्ण उच्चारांचे आहेत. स्वरांचा वर्ण आणि स्वरांचे अक्षर यात फरक असत नाही. क्लिअर? तर पाय हे कॉमा आहेत बरं का, नाही तर तुम्हाला कन्फ्युज व्हायचं इथे. क,
ख, ग. ठीक आहे. हे कॉमा इथे पाय मोडून लिहिलेलं आहे. ठीक आहे. पण नेक्स्ट स्लाइडला जाऊ. आता बघा, आता आधी 12 खडी होती, आता 14 खडी झालेली आहे. शासन निर्णय 2022 नुसार 12 खडी कोणत्या ऍड झालेल्या आहे पण आपल्याला बघावं लागणार आहे याच्यात. बघा, आता 12 खडी 14 खडी व्यंजनात स्वर मिसळून अक्षर बनते. ठीक आहे. स्वर मिसळून इथे काय बनते? अक्षर बनते. ओके. तर प्रत्येक व्यंजनात अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऐ, ऐ, औ, औ हे काय आहे? 10 स्वर. पण हा ही चिन्हे मिळून आपण 12 अक्षरे तयार करतो. त्यांना 12 अक्षरी किंवा 12 खडी असे म्हणतो. आधी म्हणायचे. आता नवीन नुसार काय आहे? ॲ आणि ऑ ह्या स्वरांचा समावेश झाल्याने 12 खडी आता कशी झालेली आहे? 14 खडी झालेली आहे. 12 खडी कशी झालेली आहे? 14 खडी झालेली आहे. म्हणजे काय? 12 खडी 14 खडी. जसं की उदाहरणार्थ क, का, की, कू, कू हे जे काही आहेत पूर्ण सिरीज हे खडी होती ना 12 खडी. आता ती काय झाली? 14 खडी. काय झाली? त्याच्यामध्ये कोणते नवीन आपण स्वरांचा समावेश केलेला आहे? ॲ आणि ऑ. कसला समावेश केलेला आहे? ॲ आणि ऑ त्याचा समावेश केलेला आहे. ठीक आहे. तर आता इथे एक टीप लक्षात घ्यायची आपल्याला की रू आणि लू हे फक्त तत्सम शब्दांपुरतीच मर्यादित आहे, म्हणून यात त्यांचा समावेश केलेला नाही. रू साठी हे स्वरचिन्ह जे काही आहे ते वापरले जाते. आपण जसं म्हणतो की ऋषाली, ऋषी ह्यासारखे जे काही शब्द आहेत तर ते क्लिअर. तर ह्या प्रकारे जे काही आहे स्वर म्हणजे काय, स्वरादी म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय आपण इथे कव्हर केलेलं आहे. आणि काय केलेलं आहे? त्या टॉपिकनुसार किंवा ह्यानुसार त्याची जी स्पष्टीकरण दिलेली आहे. म्हणजे आपण स्वरादीला स्वरादीच का म्हणतो आणि हे सगळं अपडेटेड आहे. म्हणजे 2022चा जो काही शासन निर्णय आहे त्याच्या साठी हे दिलेलं आहे. ठीक आहे. आपण एकदा क्विक रिव्हिजन करूया. ठीक आहे. मला सांगा की जे 14 खडी आहे त्याच्यामध्ये जे नुकतेच त्याला काय म्हणू शकतो? नुकतेच जोडलेले किंवा समावेश केलेले स्वर कोणते? नुकतेच आपण जे काही समावेश केलेले स्वर कोणते आहेत सांगा? कोणते आहेत? ॲ आणि ऑ. कोणते आहेत? ॲ आणि ऑ. ठीक आहे. आता त्याच्यानंतर मला सांगा एकूण स्वर किती? चला पटकन सांगा. एकूण स्वर किती? किती आहेत? 14. एकूण स्वरादी किती? 2. एकूण व्यंजने किती? किती आहेत? 34. किती आहेत? 34. आणि विशिष्ट संयुक्त व्यंजने किती? विशिष्ट संयुक्त व्यंजने किती? 2. ठीक आहे. तर हे ह्या संख्येनुसारच आपल्याला लक्षात ठेवायचे. फक्त 52 लक्षात ठेवून चालणार आहेत का? नाही. क्लिअर? ठीक आहे. तर वर्ण अक्षर याच्यातील फरक बघितला आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर वाक्य कशापासून बनतं? शब्द कशापासून बनतात? अक्षर कशापासून बनतात? हा जो क्रम आहे. ठीक आहे. वर्ण अक्षराचा जो काही भेद आहे आपण तो बघितलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे जे आपण आहे आजचा वर्णमाला भाग 1 हा आपला टॉपिक आपण पूर्णपणे इथे कव्हर केलेला आहे. ठीक आहे. तर उद्या नेक्स्ट सेशन मध्ये आपण बघणार आहोत वर्णमाला भाग 2. तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की वर्णांचे काय काय प्रकार आहेत. त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत की दंत तालव्य काय आहे, औष्ठ्य वर्ण काय आहेत. तर ही सगळी वर्ण आपण उद्या बघणार आहोत आणि यावर आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत की खालीलपैकी म्हणजे काही वर्णांची उदाहरणं दिलेली आहेत 1, 2, 3, 4 याच्यामध्ये ऑप्शनमध्ये आणि त्यानुसार दंत तालव्य वर्ण कोणता आहे, महाप्राण वर्ण कोणता आहे, औष्ठ्य वर्ण कोणता आहे. तर हे सगळं आपण शिकणार आहोत आणि आपण ह्या गोष्टी काय करणार आहोत आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून शिकणार आहोत की म्हणजे नेमकं आपण जेव्हा एखादा स्वर असेल, व्यंजन असेल उच्चारतोय तर नेमकी आपल्या तोंडामध्ये काय हालचाल होते. जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं मगाशी की आपण जसं अ उच्चारतोय
तर आपण कसं अगदी स्वतंत्र आणि सहजपणे उच्चारतोय. म्हणजे उच्चारताना आपल्या जिभेचा किंवा आपल्या होठांचा जो काही आहे, एकमेकांशी स्पर्श होतोय का? मुखात आणि त्याचबरोबर मुखातल्या कोणत्याही अवयवाशी स्पर्श होतोय का? नाही. कोणत्याही अवयवाशी आपल्याला जो काही आहे, इथे स्पर्श होताना दिसत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपण जे काही महाप्राण वर्ण बघणार आहोत, दंत्य वर्ण बघणार आहोत, दंत तालव्य वर्ण म्हणजे बघणार आहोत, तालू म्हणजे काय बघणार आहोत. तर हे सगळं ह्या प्रयोगाच्या माध्यमातून, ह्या निरीक्षणाच्या माध्यमातून आपण जे बघणार आहोत. ठीक आहे? वर्णमाला भाग 1 इथेच आपला झालेला आहे. वर्णमाला भाग 2 आपण उद्या कंटिन्यू करूया. ठीक आहे? थँक